तुका म्हणे भागवत, 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 केले श्रुत सकळा, केले केले श्रुत सकळा, केले श्रुत सकळा, सरगम गमद मद साने दगा रे गरे सा केले श्रुत सकळा, केले श्रुत सकळा, सुख सुख नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष, झालो दास पायांचा, पायांचा, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. आजची कथा पुन्हा एकदा या पवित्र ज्ञानमंडपाच्या देवतेच्या संतांच्या चरणी समर्पित करून आजच्या सेवेला विराम. तुम्ही सगळेजण आज मला मदतीला चांगले होतात
त्यामुळं गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्चेते. पुष्करणी त्यांना पाठवलं मदतीला. चांगलं गायलंय, उत्तम. तुमचाही आवाज अफलातून आहे, तुझाही तबला छानच आहे. म्हणजे तबलाही छान आहे, वाजवणंही छान आहे. केचकर तुमचा टाळही चांगला आहे, टोपी अफलातून आहे, उत्तम. तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आजची कथा थांबवतो. उद्या पुरुषोत्तम मासात नक्षत्र नसतात, परंतु आता शंकराचार्यांच्या मनात आल्यावर एकनाथ महाराजांचं लग्न होऊ शकतं. अधिकात लग्न नसतात, पण अधिकात जे काही कराल ते अधिक मिळतं असं म्हणतात. आज माझा दुसरा दिवस आहे, पण तसा काही योग आला नाही. असो, आपद्धर्म म्हणून काही मुहूर्त काढण्यात येतात. देवाच्या संतांच्या बाबतीत या मर्यादा पाळण्याची आवश्यकता नसते. तेव्हा नाथांचा उद्या विवाह आहे, गिरिजाबाईंच्या बरोबर लग्न आहे. गृहस्थ जीवन, पुत्राची उत्पत्ती, त्याचं मौंजीबंधन, त्याचं शास्त्रचिंतन आणि पुढच्या काळात त्याची आवड निवड पाहून नाथ महाराजांना झालेल्या सुखदुःखाच्या संमिश्र गोष्टी उद्या आपल्याला चिंतन करायचं आहे. आणि परवा आपला समारोप आहे. हळूहळू मंडप गच्च भरला आणि शेवटी तुम्ही सगळ्याजणी आणि काही पुरुष डुलले, गायलं, नाचलात, सेवा समर्पित देवाला केली. परमेश्वराने तुमचे जॉईंट, गुडघे, मनके चांगले ठेवावेत अशी मी प्रार्थना करतो, आनंद देतो. काल महाराज हरिपाठात खेळ्या खेळताना स्वतः डुलले हो, फुगडी माझ्याबरोबर, महाराजाबरोबर. आणि तो चुळचुळ मुंगळा नावाचं प्रकरण पाहिलं, ओळलीला कपडा. आ हा हा हा, काय आनंद आहे. तो प्रसादच वेगळा, तो आनंदच वेगळा. असे गाधीपती, मठाधिपती माझ्या जीवनात पुष्कळ मी पाहिलेत. पण हा समर्पणाचा भाव, श्रद्धेचा भाव, एकरूपता, सरलता, स्वच्छता, स्पष्टता, कमालीची विनम्रता आणि चुकीच्या वेळेला ताठरता, या सगळ्या गुणांची आवश्यकता मठाधिपतीला असते. अत्यंत महाराजांचं प्रेमय जिव्हाळ आहे. मी बोलू नये, कबूल करतो मीडिया तंत्रासमोर. माझ्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पण मुली त्यांच्या शिष्य परंपरेतल्या आहेत आणि तो प्रसाद मला मिळाल्यामुळं आमच्याकडं आनंदाचं भरता आलेलं आहे, कमतरता काही नाही. तर पूर्वीचा कालखंड, आरगड्यांची धर्मपत्नी श्यामलला सगळा माहिती आहे, ती समोर बसली आहे. परंतु कोणाची तरी कृपा झाली की भरत येत असतं, आनंद द्विगुणित होत असतो. शंकराचार्य महाराजांना धन्यवाद देणं हा प्रकार काही बरं वाटत नाही. त्यांना दोघांनाही कोटी कोटी ओम नमो नारायण करतो. महाराज मुल्हेकर महाराज, तुम्ही आलात आणि तुम्ही सदैव येतात या महोत्सवात. यायला पाहिजे, जायला पाहिजे, आवश्यकता आहे, गरजेचं आहे. या गुरुस्थानांना उत्कर्ष होण्यासाठी आधाराची, आश्रयाची आवश्यकता असते. पंडिता वनिता लता विनाश्रयण शोभनते असं म्हटलेलं आहे. वेलीला आश्रय लागतो मांडवाचा, स्त्रीला पतीचा आश्रय लागतो आणि धर्मसत्तेला राजसत्तेचा आश्रय लागतो. अशी प्रकरण आहेत. आणि धर्मसत्ता अंकुश ठेवण्याकरता जेव्हा तयार होते तेव्हा राजसत्ता नीटनिटकी चालत असते. मग ते विरोधी गटातले असतील व सत्तेतले असतील, जे परमार्थ करतात ते आपली, जे धर्म बाजू मांडतायत ती आपली आहेत. न डगमगता, न भीता स्वच्छ माझं स्टेटमेंट मीडिया तंत्राच्या समोर मी दिलंय. अतिशय उत्तम हा सोहळा आपण करतायत. कालही मी वाक्य बोललो, आजही पुनरावृत्ती नावाचा दोष मी पत्करतो. 2027ला मुहूर्तमेढ आणि कुंभाची स्नानं लांब आहेत, परंतु या महोत्सवात रात्री मंडप जेव्हा पाहिला जातो तेव्हा कुंभमेळा संभाजीनगरला भरला असा मला आनंद वाटतो. तिथे वाहणारी गंगा असते आणि इथे ज्ञानगंगा असते. वाहणाऱ्या गंगेच्या पाण्यापेक्षा ज्ञानगंगेतलं स्नान शास्त्रानं अधिक श्रेयस अशा प्रकारचं मानं लिहिलं आहे. दशपूर चासवरून तुम्ही सगळेजण, तिघजण मच्छुभाऊ आलात, आबा तुम्ही आलात, तुम्हाला मी धन्यवाद देतो. महाराजांना नमस्कार करा, प्रसाद घ्या आणि मगच तुम्ही सगळेजण जा. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातनं, गुगलच्या माध्यमातनं, चॅट GPT च्या माध्यमातनं
त्याच्यानंतर स्नॅपच्या माध्यमातनं हा सोहळा जे जे लोक अनुभवतायत, दूरवरून राज्यातून परराज्यातून बाँड्री ओलांडून सैन्यापासून ते गुजरातपर्यंत, आंध्रापासून कर्नाटकापर्यंत त्या सगळ्यांनाच सद्गुरू सखाराम महाराजांच्या कृपेनं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, दुरितांचे तिमिर जावेत, वादविवाद समाप्त व्हावा आणि एकदा विश्वस्वधर्माचा सूर्य उदयाला यावा अशी भावना व्यक्त करत माझ्या आजच्या सेवेला या ठिकाणी विराम देत मी थांबतो आहे.